आपण जगतोय ना तो समाज सभ्य आणि सुसंस्कृत फक्त म्हणायचा. आज कुठलीही स्त्री घरात सुद्धा सुरक्षित नाही. पूजा ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकार. साधं मानानं जगण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नाही आपल्याला का? का तर आपण तरुण मुली आहोत म्हणून? छी, किती हा भोंगळपणा. हा समाज आपल्याला इज्जतीत राहू देत नाही आणि इज्जत गमावली तर घरात लोक घरात राहू देत नाहीत. काय म्हणालीस तू? तुला मला जन्म दिला म्हणून लाज वाटते का? तुला माहित नव्हतं घरात पैसा कुठून येतो ते? मला एवढी मूर्ख समजतेस तू? तुला चांगलंच ठाऊक होतं घरात पैसा कसा येतो ते. पूजा, अगं भाजीसाठी सुटे पैसे देणार होतीस ना? आई प्लीज, त्या टेबलवर पर्स ठेवली बघ, त्यातून काढून घे ना. हां. आई म्हणतेस ना तू माझी? आई एवढी स्वार्थी असते का ग? अगं खरी आई असतीस ना तर त्याच दिवशी माझ्या केसाला धरून घराबाहेर हाकलून दिलं असतंस मला. उलट म्हणतेस मला जन्म दिला म्हणून लाज वाटते. अगं अगं तुमच्याच मुळे तर मी विकले गेले ग. हा तुमच्या घराण्याचा कुलदीपक. परिस्थिती नसताना लाडात वाया गेलेला. अरे अरे घराबाहेर जाऊन बघा रे, ह्या चवडी पोरं शिक्षण पूर्ण करून वर पडेल ते काम करून घरात पैसा घेऊन येतात आणि हा बाबा तुम्ही पोरीच्या पगाराचा संपूर्ण हिशेब ठाऊक असून देखील तुम्हाला नवस पेटीसाठी 5,000 रुपये हवे असतात. तुम्हाला कळू नये पगाराशिवाय पोरगी पैसा कुठून आणणार ते? आणि नेहा तू बघावं तेव्हा स्वतःला मारण्याची धमकी देतेस का? का तर माझे हसत्या बघण्याचे दिवस आहेत. अगं जेव्हा मी या घराची जबाबदारी उचलली ना तेव्हा माझे हसत्या बघण्याचे दिवस नव्हते का ग? का घराच्या परिस्थितीसाठी फक्त मलाच का असावी? अरे तुम्हा सर्वांमुळे मी विकली गेले, मी धुळीला मिळाले. बस झालं ताई, स्वतःचं काय तोंड वर करून काय का बोलतेस? एक शब्दही बोल नकोस. अगं तुझ्यामुळे तर पहिल्यांदा विकले गेले मी. तुझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य दावणीला लावलंय मी. आणि तू म्हणतेस वर काळ तोंड करून बोल नकोस म्हणून? अगं तू दुसरं काय केलंस? मी प्रेमात फसले होते. तुझ्यासारखी जाणीवपूर्वक विकली नव्हते गेले. असं? मग तेव्हा का नाही विचार केलास तू? तुझ्या ऑपरेशनला 25,000 रुपये कुठून येणार होते? अगं तूच ना माझ्या हाताला धरून ताई मला वाचव, ताई मला वाचव म्हणून विनवणी करत होतीस. अगं तुझ्या दयेला बळी पडलेलं असते ना तर आज माझ्या जागी तू आणि तुझ्या जागी मी असते ग. माझं आयुष्य वाया नसतं गेलं ग. मी उजळ म्हातारी जगू शकले असते. घरात मोठी मुलगी असून छोट्या मुलीच्या लग्नाचा विचार करता तुम्ही का? तर
तिचं लग्न झालं तर हे घर कसं चालणार? अहो, एवढे स्वार्थी झालात तुम्ही. आणि मी माझं लग्न करून मी बाहेर पडले तर माझ्या घराचं काय होईल म्हणून लग्नाचा विचारही करत नव्हते. तुझ्याबद्दल आपुलकी वाटून देखील आता काय उपयोग नाही. कारण आता तुझी जी अवस्था आहे या अवस्थेत तुला या घरात ठेवणं म्हणजे इतर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. तेव्हा तू स्वतःहून या घरातून निघून गेलीस तर बरं. बाबा चल बाहेर हो. आम्हाला तू मेलीस. विसर आम्हाला. चल विसर आम्हाला. निघून जा या घरातून आणि पुन्हा कधी येऊ नकोस. खूप वाईट झालं. स्त्रीचा जन्मच भरडण्यासाठी असतो. बरं केलंस इकडे आलीस. पुढचं काही ठरवलंयस? मागचं सगळं विसरायचं आणि नव्याने आयुष्य जगायचं. मला एक नोकरी हवी आहे. नोकरी मिळेल? मिळेल ना. न मिळायला काय झालं? अगं कालच मला एक रिक्वायरमेंट कळली. त्यांना सेक्रेटरी हवं. मी ओळखते त्या लोकांना. पण तुला चालेल ना? अगं चालेल. विचारतेस काय? आजच बोलते मी त्यांच्याशी. उद्या जाऊन इंटरव्ह्यू दे. सर, मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, मला रोहिणीने पाठवलंय. बसा. थँक्यू सर. सर, हा माझा बायोडेटा. माझं नाव पूजा आहे आणि मी ग्रॅज्युएट आहे. पुण्यातल्या एका ॲड एजन्सीमध्ये मी नोकरी केली आहे. मी आधी वाचू की ऐकू? म्हणजे सर? तुम्ही जे बोललात तेच ह्यात लिहिलंय ना? येस सर. मग जेवण कसं आवडतं तुम्हाला? जेवण साधंच. बरं, तुमचा पुणे मुंबई प्रवास कसा काय झाला? चांगला झाला. पण सर, तुम्ही कामाविषयी काहीच विचारलं नाहीत. काय विचारू? तुमच्याविषयी रोहिणीनं मला सगळं सांगितलं. ओह, आता 2 वाजता ओबेरॉयला एक मीटिंग आहे. निघायचं? म्हणजे सर? म्हणजे तुम्ही आजच रिझ्यूम होताय की उद्या? सर? मनुभाई, मनुभाई, मनुभाई. हा मनुभाई तर तुमचं ऐकायलाच तयार नाहीये. ह्याचा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार? तो तसा ऐकणाऱ्यातला नाहीये. त्याचं काहीतरी वेगळंच करायला लागेल मला. ते जाऊ दे. पूजा, मी काय म्हणतो? सर? पूजा, काय ना, काही लोकांचं टेन्शन दारूनी जातं. माझं टेन्शन आहे असं जातं. कम ऑन पूजा, कम ऑन, कम. सर! सर, गाडी का थांबवली? का थांबवली? सांगतो ना. त्याचं काय पूजा, आय मीन मिस पूजा. मी त्याची मुलगी नाहीये सर. कम ऑन यार पूजा, कम ऑन प्लीज. ये ना पूजा, कम ऑन प्लीज. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. आता बस झालं. मला पण कंटाळा आलाय. काय रे, झाला तुमचा अभ्यास? हो, आम्ही खेळायला जाऊ. आम्ही हो. खेळायला जाऊ. येस येस. मॅडम, तुमचे पैसे या महिन्याचे. शुक्लाजी, हे जास्त आहेत. हो, ठेवा, आपण ऍडजस्ट करूया. ऍडजस्ट? हो, ऍडजस्ट.
काय चाललंय तुझं? गेल्या 6 महिन्यात 10 नोकऱ्या सोडून झाल्या. आणखी किती दिवस चालणार आहे हे सगळं? तुला काय म्हणायचंय? रोज वेगवेगळ्या माणसाची शेज सजू मी? का तर नोकरी टिकवण्यासाठी? पूजा, प्रवाहाच्या विरुद्ध पोहू नकोस. अपयशच हाती येईल. आणि जी गोष्ट तू एकदा केली आहेस ती परत करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? रोहिणी, सॉरी पूजा, पण ही वस्तुस्थिती आहे. रोहिणी, अगं जेव्हा मी हे सगळं केलं ना तेव्हा मी मजबूर होते, असह्य होते ग मी. इवलूसं स्वप्न होतं ग माझं. हिरवा चुडा घालून सासू सासऱ्यांची सेवा करणारी लाडकी सून व्हायचं होतं मला. माझ्या सजनाची सखी व्हायचं होतं मला. माझ्या तानुन्याला अंगाई गीत गाऊन झोपवायचं होतं ग मला. माझ्या घराचं स्वत बनवायचं होतं मला. पण गेले 6 महिने पदोपदी मला नरकातच खेचण्यात आलं. माझ्यातल्या वात्सल्याचा, सखीचा, गृहिणीचा समाज खून करू पाहतोय ग. पण आता परिस्थिती तशी नाहीये. मिळेल त्या नोकरीत, मिळेल त्या पगारात माझं भांगण्यासारखं आहे. मग का म्हणून मी अपमान सहन करायचा? अगं कुठल्या समाजात जगतेस ग तू? आपण जगतोय ना तो समाज सभ्य आणि सुसंस्कृत फक्त म्हणायचा. आज कुठलीही स्त्री घरात सुद्धा सुरक्षित नाही. पूजा, ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकार. साधं मानानं जगण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नाही आपल्याला. का का तर आपण तरुण मुली आहोत म्हणून? छी, किती हा भोंगळपणा. हा समाज आपल्याला इज्जतीत राहू देत नाही आणि इज्जत गमावली तर घरात लोक घरात राहू देत नाहीत. हो, पण पकडली तर ती चोरी असते. नाहीतर सब कुछ चलता है ग. तुझ्या बहिणीने काय केलं? अगं झाकली मूठ 1.25 लाखाची असते ग. तुझ्या प्रियकराने काय केलं? स्वीकारलं तुला? नाही ना. ज्या क्षणी त्याला कळलं आपल्या प्रेयसीच्या हातून असं काहीतरी घडलंय त्या क्षणाला त्याचं प्रेम संपलं होतं. शेवटी आपल्या पुढे प्रॅक्टिकल लाईफ स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक स्त्रिया शस्त्र टाकून कॉम्प्रोमाइज करून जगतात. त्यांची तडफड होत नसेल, प्रवाहाविरुद्ध जगण्याची त्या धडपड करत नसतील, पण फक्त धडपड आणि तडफड बस. हो, पण मनोमनी स्वतःची लाज वाटत नसेल तर? असेलही, पण इतरांना म्हणून त्यांची दया येत नाही. ते सगळे त्यांच्या असह्यतेचा फायदा घेण्यातच बिझी असतात. तारुण्यात पदार्पण केलेल्या कुठल्याही मुलीला आपल्या सौंदर्याचा, शरीराचा केवढा अभिमान असतो. पण बाहेर पडल्यावर तिला कळतं तिचं हेच सुंदर शरीर तिचा सर्वात मोठा शत्रू झालेला असतो. बाई, हे फार पूर्वीपासून चालत आलंय. हां, पण त्यावेळेला बायकांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी होतं एवढंच. मलाही कल्पना आहे ग. इतिहासात हेच झालं. थोडं मागे गेलं तर पुराणातही हेच झालं. अगं इंद्रासारख्या देवानं सर्व उपाय करून शेवटी शस्त्र म्हणून अप्सराचाच वापर केला ना. मग काय प्रॉब्लेम काय ग तुझा? वस्तुस्थिती स्वीकारायला एवढा आकांतांडव का करतेस तू? मलाही चांगलं माहिती. जर स्त्रीने काय करायचं ठरवलं तर तिने इतिहास रचलाय. झाशीची राणी जिजामात्यानं कोणी विसरू शकतं का ग? नाही. जर स्त्रीमुळे रामायण घडू शकतं तर त्या स्त्रीमुळे महाभारतही घडू शकतं. कळलं? कसली उदाहरणं देतेस ग? ही उदाहरणांना भाषणातच बरी वाटतात. खऱ्या आयुष्यात कामाची नसतात ती. आणि महाभारत घडवण्याची शक्ती एखाद्याच स्त्रीमध्ये असते. ती माझ्यात आहे. काय? गेले 6 महिने बऱ्याच वादळांना सामोरं गेलं ग मी. पण त्यातून मात्र एक गोष्ट शिकले. वादळाला घाबरून पळालं ना की वादळ तुमचं पाठलाग करतं, तुम्हाला दमवतं. पण जर पाय रोवून एकाच जागी उभं राहिलं तर वादळ तुमच्यावरून पसार होतं. तुला म्हणायचंय काय? पुरुषासाठी स्त्रीचं शरीर एक खेळणं आहे ना. जर हेच शरीर एखाद्या स्त्रीनं शस्त्र म्हणून वापरलं तर? काय? स्त्रीने आतापर्यंत आपल्या स्त्रीत्वाची किंमत मोजली आहे. आता वेळ आहे पुरुषांची. पण कुणाच्या मदतीशिवाय एकट्या स्त्रीला हे शक्य आहे? अहिलेसारखं शिळाहून नाही जगायचंय मला. नाही वाट पाहायची कुणा रामाची जो माझा उद्धार करेल.